झी मीडियाच्या हाती लागलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे केडीएमसीतला भ्रष्टाचार उघड झाला। आता पहिल्या अधिकाऱ्याचं नाव खुद्द महापालिकेच्या आयुक्तांनी घोषित केल्यावर दुसऱ्या अधिकाऱ्याचं नावही उघड झालं। आयुक्तांनी शहर अभियंता पीके उगले आणि कार्यकारी अभियंता दीपक भोसले या दोघांनाही आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवलंय। झी 24 तासनं कालपासून कॅमेऱ्यावर पैसे घेणाऱ्या केडीएमसीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरल्यानंतर आता तिथं या भ्रष्टाचाराची पाळमुळं उघड होण्यास सुरुवात झाली। केडीएमसीचे आयुक्त ई रवींद्रन यांनी झी मीडियाशी केलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचीतमध्ये या दोघांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवल्याचं त्यांनी उघड केलं। पालिका आयुक्त ई रवींद्रन यांच्याशी बातचीत केली आहे माझे सहकारी अजित मांढरे। आपल्यासोबत केडीएमसीचे आयुक्त रवींद्रन साहेब आहेत। रवींद्रन साहेब, काल दिवसभर आम्ही ती सीडी दाखवली, त्या अधिकाऱ्यांची नावं आम्ही दाखवली नव्हती, नंतर आपणच खुलासा केलात की हे अधिकारी आमच्याच पालिकेचे आहेत। का आता नेमकं आपलं यावर म्हणणं आहे? याच्या संदर्भात आम्हाला ते व्हायरल व्हिडिओ बघितल्यानंतर याच्या असलेल्या दोन अधिकारी अधिकारी म्हणून मला निदर्शनास आला। त्याच्याचप्रमाणे आम्ही दोन अधिकाऱ्यांच्यावर काय कार्यवाही करायच्या याच्या संदर्भात मी त्यांच्यावर चौकशी सुरू केली आणि आमच्याची हायड्रॉलिक इंजिनियर मिस्टर बेले यांना आम्ही चौकशी अधिकारी म्हणून नेमलेले, कालच अपॉइंटमेंट केले आणि 48 तासात त्याच्याची आम्ही तपासणी करून त्याच्या प्रमाफेसी काय असं यांना प्राथमिक चौकशी मी मागितलेली। ते अहवाल आल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणती कार्यवाही करायची, कशा प्रकारच्या कार्यवाही आम्ही निर्णय घेणार आहे। तोपर्यंत ते दोन्ही अधिकाऱ्याला आम्ही सक्तीच्या रजावर पाठवलेली आहे। तो चौकशी प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करू। साहेब, ह्यातली एक सीडी जी आहे, एक अधिकारी आहेत आपले पीके उगले यांची जानेवारी 2016 ची आहे आणि जे दीपक भोसले त्यांची मार्च 2016 ची आहे। त्यानंतर एप्रिल महिन्यात हीच सीडी आपल्याला दाखवली गेली होती असं देखील हे ज्याने स्टिंग ऑपरेशन केलं त्याचं म्हणणं आहे। त्यानंतर आपण कारवाई केली नाही, नेमकं त्याचं कारण काय होतं किंवा अशा पद्धतीनं सीडी दाखवल्यानंतर ही अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, यातून काय मेसेज जातो? असं प्रकारचे कुठल्याच्या सीडी किंवा कुठल्याचे लेखी तक्रार आमच्या कार्यालयामध्ये प्राप्त नाही झालेली आहे। अधिकृत आमच्याकडे प्राप्त झालं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। सर, आता एक तुम्ही जस्ट एक परिपत्रक काढले की ही सीडी पालिका कर्मचाऱ्याने कोणत्या पालिका कर्मचाऱ्यांनी लीक केली त्याने समोर यावं, अन्यथा यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। नेमकं हे असं झालं की चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार झाला, म्हणजे अशा पद्धतीचं पत्रक काढण्यामागचा नेमका उद्देश काय? माझ्या माहितीप्रमाणे असं प्रकारच्या सीडी त्यांच्या हातात आल्यानंतर तात्काळ कार्यालयामध्ये देण्याचे त्यांच्याचे अधिकाऱ्यांचे जे जबाबदार आहे। कारण काय, एव्हिडन्स जपून ठेवणे पण क्रिमिनल ऑफेन्स आहे। आतापर्यंत आमच्या निदर्शनास आणलेले नाही, ते पण चुकीचंच आहे। त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्याला तेव्हा माहिती आलं तेव्हा तात्काळ प्रशासनाकडे द्यायचे जबाबदार पण त्यांची होती, आतापर्यंत दिलेले नाही। आता ते इतके दिवस का थांबून कसाला आता दिलेले याच्या पण आम्ही चौकशी करावंच लागणार आहे। नक्कीच जे अधिकारी आहेत त्या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे। मात्र मुळात जो प्रश्न आहे तो प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की ह्या सीडीबद्दल पालिकेमध्ये एप्रिल महिन्यापासून खळबळ होती, बऱ्याचशा अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती होतं, तरी देखील कारवाई झालेली नाही आहे। आता सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची इन्क्वायरी केली जाईल, पण मुळात जे आयुक्तांनी पत्र काढलेलं आहे ह्या सीडीमागे म्हणजे नेमकी सीडी कुठल्या पालिका कर्मचाऱ्यांनी लीक केली त्याने समोर यावं, अन्यथा त्याच्यावरती कारवाई केली जाईल। हा म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार झालेला आहे। जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह अजित मांढरे, झी मीडिया, कल्याण। माझे सहकारी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत। अजित, यापूर्वी देखील केडीएमसीच्या मुख्य अनेक असे अधिकारी आहेत ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा आपण अजूनही विसरलेलो नाही, त्यांच्यावर पुढे काय कारवाई झाली? सुनील जोशी प्रकरण आपल्याला आठवत असेलच, ते आपल्याला माहित नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये झी मीडियानं हे सगळं जगाच्या समोर आणलं। हिमनगाचं टोक आहे, कंत्राटदार, नागरिक, बाकीचे इतर लोक जे या संस्थेशी संबंधित आहेत त्यांना इथल्या भ्रष्टाचाराबद्दल विचारल्यानंतर भयंकर त्रास कसा होतो याच्या अनेक गोष्टी आपल्याला कळाल्या। काय म्हणाले ते आयुक्त, काय कारवाई होईल? अजित, आयुक्तांनी तर म्हणजे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, इन्क्वायरी बसवली आहे, दोन्ही जे अधिकारी आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे। पण दुसरीकडे मात्र आयुक्तांनी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आम्ही इन्क्वायरी करू, जो अहवाल आहे आम्ही त्यांना निलंबित करू, जो अहवाल आहे तो शासनाकडे पाठवला जाईल, ते दोन्ही अधिकारी त्याला अपील करतील। याआधी देखील असंख्य अधिकाऱ्यांमध्ये बाबतीत अशा तक्रारी आल्या होत्या, त्यांनी भ्रष्टाचार करताना त्यांना पकडलं होतं, पण बऱ्याचशा प्रकरणामध्ये म्हणजे जे आयुक्त आहेत त्यांनी स्वतःहून ही जी गोष्ट सांगितलेली आहे की बऱ्याचशा अधिकाऱ्यांना शासन पुन्हा सेवेत घ्यावं असं सांगतं।
त्यामुळे इन्क्वायरी झाली तात्काळ वर्ष 2 वर्ष जास्तीत जास्त किंवा 6 महिने हे अधिकारी बाहेर राहतात, नंतर पुन्हा कामावर येतात. त्यामुळे ठोस इकडे काहीतरी होणं गरजेचं आहे. ही खंत जी आहे ती आयुक्तांनी व्यक्त केलेली आहे. आयुक्तांनी स्पष्ट केलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये म्हणजे या महानगरपालिकेमध्ये एकही पेपर हा पैसा दिल्याशिवाय हलत नाही. हे वारंवार रोज त्यांच्या निदर्शनास येतं, रोज त्यांना या गोष्टी कळतात. पण जोपर्यंत पुरावा नाही किंवा तक्रार नाही तोपर्यंत मी देखील कोणावर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे लोकांनी समोर येऊन ही तक्रार करावी असं आयुक्तांचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे मात्र आयुक्तांनी एक पत्रक काढलंय की ही सीडी कोणी लीक केली, कुठल्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने लीक केली, तुम्हाला माहिती होतं तुम्ही का सांगितलं नाही, त्याने समोर यावं, नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. म्हणजे नेमकं जे आयुक्त आहेत ते कोणता गेम खेळतात किंवा नेमकं त्यांचं म्हणणं काय, त्यांची भूमिका या संपूर्ण मागे काय ती स्पष्ट होत नाहीये. एकीकडे जे मीडिया आहेत त्यांना माहिती येताना आम्ही जो भ्रष्टाचार आहे तो पूर्ण संपवण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी सीडी लीक केली आहे त्यांनी समोर यावं, त्यांच्यावर कारवाई करणार असं एक प्रकारे पत्रक काढून धमकी येत आहेत. म्हणजे पालिकेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार थांबला जाईल की नाही किंवा त्यावरती अंकुश मिळवला जाईल की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अजित, राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचीच इथं सत्ता आहे, प्रशासन कसं वागतं लोकांशी, किंबहुना हे दुर्दैव आहे आपल्या देशामध्ये, आपला कायदा राज्याचा असा आहे, हे सगळे भ्रष्टाचारी पुन्हा काही महिन्यामध्ये कामावरती रुजू होतात, नव्यानं लाच मागायला सुरुवात करतात. हे असं अनेकदा घडतं, आपण दाखवतोय. पण लोकांच्या मनामधला संताप जो आहे तो आपण दाखवला. कशा पद्धतीनं उघड लाच मागितली जाते, कार्यालयात पैसे घेतले जातात ते आपण दाखवलं. यानंतर काय प्रतिक्रिया आहेत कल्याण डोंबिवलीकरांमध्ये, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यांची सत्ता आहे, जे नेते आहेत, ज्यांची राज्यातही सत्ता आहे, त्यांचे काय प्रतिक्रिया आहे? अजित, याविषयी महापौर आहेत त्यांना देखील विचारलं. महापौरांनी देखील तीच गोष्ट समोर आणली की आधी देखील म्हणजे सभागृहामध्ये अनेक नगरसेवकांनी जे अधिकारी आहेत, भ्रष्ट अधिकारी त्यांच्या चौकशी मागणी केली, त्यांना निलंबित केलं, पण शासनाने पुन्हा त्यांना सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश दिले. त्यापुढे राजकीय शक्ती किंवा त्यापुढे पालिकेची शक्ती संपते. पण त्यापुढे जाऊन जे नागरिक आहेत, नागरिकांनी जसं आपण कालपासून आणि आज देखील या दोन्ही अधिकाऱ्यांचे त्यांनी जे कारनामे केले, त्यांनी जे पैसे घेतले ते दाखवलं आपण. त्यावेळी आपण फोन नंबर दिले होते, जवळपास 200-250 फोन आलेले आहेत. सर्वांचं एकच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं पालिकेचं जे कामकाज चाललेलं आहे त्यामुळे या पालिकेचा विकास नेमका काय झालेला आहे, पालिका अ मधून ड मध्ये गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं ही पालिका कुठल्या दिशेने चालली आहे हे स्पष्ट होतंय. नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. सामान्यपणे कुठलंही काम या अधिकाऱ्यांकडे घेऊन गेलं तर ते करायला तयार होत नाही. चिरीमिरी किंवा त्यांची कुठली तरी कामं करून द्या, त्यांना कुठल्या तरी वस्तू द्या, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मर्जीप्रमाणे सर्व करा, तेव्हा कुठे फाईलवर सही करायला हे अधिकारी तयार होत आहेत. आणि त्यातल्या त्यात जे असंख्य असे जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की मुळात ही जी महानगरपालिका आहे हे अधिकारी आणि नगरसेवक चालवत नसून हे ठेकेदार चालवत आहेत. कारण का या पालिकेचा एक इतिहास आहे की जे पूर्वी ठेकेदार होते तेच आज नगरसेवक आहेत, तेच आज मोठ्या पदावरती आहेत. आणि ज्या अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी चांगले संबंध आहेत तेच अधिकारी वर्षानुवर्षे याच पालिकेमध्ये वेगवेगळी पदं भूषवत आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं या पालिकेमध्ये अधिकाऱ्यांची बदली होणं गरजेचं आहे किंवा जे नगरसेवक आहेत त्यांनी आक्रमकपणे नागरिकांची कामं करून घेणं गरजेचं आहे. पण हे सर्व अधिकारी जे आहेत, नगरसेवक जे आहेत, हे ठेकेदारांना कुठेतरी सामील होतात आणि नागरिकांना वायरावर सोडतात. असे एकंदर चित्र नागरिकांनी या पालिकेचं वर्तन केलेलं आहे. अजित, आपण थेट आवाहन करूयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. फडणवीस साहेब, ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. अशा अनेक महापालिका आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय आहेत, महसूल विभागाची कार्यालय आहेत, जिथं पैसे चिरीमिरी किंवा वस्तुरूपी लाच दिल्याशिवाय कामं होत नाही अशी नागरिकांची ओरड आहे. मुख्यमंत्री साहेब, आपण ही बातमी बघत असाल, ही बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचूच, पण अशा अधिकाऱ्यांना कायदे कडक नाही आहेत म्हणून कारवाई त्यांच्यावरती होत नाही किंवा ठोस कारवाई करण्याकरता प्रशासकीय दिरंगाई कारणीभूत ठरते. इकडे आपण लक्ष द्या आणि या प्रकरणात देखील कारवाई होईपर्यंत आपण बातम्या दाखवत राहू. धन्यवाद अजित. झी मीडियाच्या हाती लागलेल्या स्टिंग नंतर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन मिळालंय, पण त्या पाठोपाठ केडीएमसीच्या आयुक्तांनी एक तुगलकी आदेश काढलाय. पैसे घेताना पीके उगले कॅमेऱ्यात कैद झाला, पण हे स्टिंग ऑपरेशन ज्या अधिकाऱ्यानं किंवा पालिकेशी संबंधित कर्मचाऱ्यानं मीडियात दिलं त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश ई रवींद्रन यांनी दिले. त्यामुळे आता आयुक्त चोर सोडून संन्याशाला फाशी देतायत की काय असा प्रश्न विचारला जातो.
असं प्रकारच्या सीडी त्यांच्या हातात आल्यानंतर तात्काळ कार्यालयामध्ये देण्याचे त्यांच्याचे अधिकाऱ्यांचे जे जबाबदार आहे. कारण काय एव्हिडन्स जपून ठेवणे पण क्रिमिनल ऑफेन्स आहे. आतापर्यंत आमच्या निदर्शनास आणलेले नाही, ते पण चुकीचंच आहे. त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्याला तेव्हा माहिती आलं तेव्हा तात्काळ प्रशासनाकडे द्यायचे जबाबदार पण त्यांची होती. आतापर्यंत दिलेले नाही. आता ते इतके दिवस का थांबून कसाला आता दिलेले याच्या पण आम्ही चौकशी करावंच लागणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.